तर मित्रांनो, व्हिडिओ चालू करायच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगत होती, म्हणजे आता तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये जो व्हिडिओ बघणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला माझ्याकडून सेम टू सेम बनवून पाहिजे असेल तर तुम्ही मला डायरेक्टली इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकताय। आणि जर तुमच्याकडे इंस्टाग्राम नसेल तर आपले जे काही टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला देखील मी या पोस्ट करत असतो, इथून देखील तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय। रोज बहाणे नवे तुझ्याच मागे मना जय शिवराय मित्रांनो। तर मित्रांनो, पुन्हा एकदा मराठी सॉन्गवरती तुमच्यासाठी एकदम जबरदस्त कन्सेप्ट घेऊन आलोय। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला डेमोमधला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपलं जे काही ॲप्लिकेशन असणार आहे त्यामध्ये मी जे काही प्रोजेक्ट तुम्हाला दिलेले असतील ते इम्पोर्ट करायचे आहे। आणि मित्रांनो, प्रोजेक्ट मी तुम्हाला XML फाईलद्वारे सुद्धा दिलेत आणि प्रोजेक्ट फाईलमधून सुद्धा दिलेत, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्हाला इम्पोर्ट करायचं आहे। प्रोजेक्ट वगैरे इम्पोर्ट केल्यानंतर आता आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। बिटमार्क प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही या प्रकारचा इंटरफेस येऊन जाईल। आता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, ज्या फोटोचा व्हिडिओ तुम्ही इथे बनवणार आहे त्यातला एक फोटो तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे। फोटोला सिलेक्ट केल्यानंतर आता आपली जी काही मेन बीट आहे 13.18 सेकंदवरती या बीटवरती आल्यानंतर या फोटोची लेंथ तुम्हाला इथेपर्यंत वाढवायची आहे। लेंथ वाढवून घेतल्यानंतर आता मित्रांनो, हा जो काही फोटो याला ड्रॅग करत तुम्हाला या प्रकारे खालच्या बाजूला घेऊन यायचा आहे। तर आता मित्रांनो, इथे आपली जी काही म्युझिकचं आपली लेअर आहे त्याच्या खालच्या बाजूला मी घेऊन आलोय। आता या फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे जी काही ऑपोसिटी 100 दिसते या 100वरती तुम्हाला क्लिक करून इथे तुम्ही 30वरती इथे सेट करू शकता। ओके, 30वरती सेट केल्यानंतर आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। ॲड इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, इथे तुम्हाला स्पॉट कलरचा जो काही इफेक्ट असणार आहे तो इफेक्ट ॲड करून जो काही लाल कलर दिसतोय इथे तुम्ही काळा करा, म्हणजे जर तुमच्या फोटोमध्ये असं लाल कलर असेल तर तो एकदम ब्लॅक होऊन जाणार आहे। ओके, तर मित्रांनो, आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे, जो काही ग्रुप 1चा तुम्हाला ते लेअर दिसतोय याला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं तुम्ही टच करा, नंतर तुम्हाला आत एक ग्रुप दिसेल तर सिंपली या ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे। मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, इथे तुम्ही जो फोटो ॲड करणार आहे तो फोटो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। जो काही इथे आपला सर्कल दिसतोय या लेअरच्या खाली तुम्हाला घेऊन यायचं आहे। नंतर फोटोला सिलेक्ट करायचं आहे, मूव्हमेंट ट्रान्सफरवरती क्लिक करून आपले जे काही सर्कल आहे त्या सर्कलमध्ये तुमचा फोटो प्रॉपरलीरित्या व्यवस्थित असा सेट करून घ्यायचा आहे। बघू शकता जसं मी स्क्रीनवरती करतोय त्या प्रकारे। आणि हा जो काही फोटो आहे या फोटोची लेंथ देखील एकदम तुम्हाला लास्टपर्यंत वाढवून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, या प्रकारे तुम्ही करून घेतल्यानंतर आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, ही जी काही लेअर तुम्हाला ब्लँकमध्ये दिसते ती लिरिक्सची लेअर आहे। तर इथे मित्रांनो, तुम्हाला लिरिक्स आता कसं ॲड करायचं मी तुम्हाला सांगतो। लिरिक्स ॲड करण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर जे काही सॉन्गचं पहिल्या पार्टमधलं सॉन्ग आहे ते सॉन्गचं लिरिक्स तुम्हाला ऐकून घ्यायचं आहे। ऐकून घेतल्यानंतर आता जे काही ब्लँक लेअर दिसते या लेअरला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। इथं क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो, जो काही फॉन्ट आहे तो फॉन्ट तुमच्यासमोर मिसिंग येणार आहे, म्हणजे तुमच्याकडे नसल्यामुळे तुम्ही मिसिंग दाखवाल। तर सिंपली तुम्हाला वरती जे काही फॉन्टचं नाव दिसतं यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे। 3 लाईनवरती क्लिक करून इम्पोर्ट फॉन्ट्सवरती क्लिक करायचं आहे। जो काही फॉन्ट मी दिलेला असेल तो फॉन्ट तुम्हाला या ठिकाणी ॲड करायचा आहे। फॉन्टला ॲड करून घेतल्यानंतर जे काही पहिलं आपलं टेक्स्ट असणार आहे ते टेक्स्ट तुम्हाला आता डायरेक्ट जर तुम्ही इथे मराठीमध्ये टाईप केलं तर ती व्यवस्थित येणार नाही। आता इथे बघू शकता टाईप करून सगळं दिसत नाही। तर मित्रांनो, आता हे कसं दिसणार मी तुम्हाला सांगून देतो। सिंपली तुम्हाला इथून बॅक यायचं आहे, आपली जी काही लेअर आहे या लेअरला सिलेक्ट करून कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे। आणि ते जो काही इथे तुम्हाला हा दिसतोय म्हणजे ह्यावरती आहे ना, तर सिंपली तुम्हाला कलरवरती क्लिक करायचं आहे। कलरवरती क्लिक केल्यानंतर आपले जे काही लिरिक्स असणार आहे ते शो व्हायला चालू होईल। आता इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। आता मित्रांनो, हा फॉन्ट तुम्हाला डायरेक्टली दिसणार नाही, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सिंपली इथून तुम्हाला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर तुम्हाला एक प्ले स्टोअरवरनं ॲप्लिकेशन घ्यायला लागेल, त्याचं नाव आहे इंडियन फॉन्ट कन्व्हर्टर। हे ॲप्लिकेशन घेतल्यानंतर तुम्हाला याला ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशनला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो, तुमच्यासमोर काही या प्रकारचे इंटरफेस येणार आहे। आता सिंपली वरती युनिकोड टू श्रीदेव हा तुम्हाला जो काही ऑप्शन दिसतोय यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता तुमचं जो काही म्हणजे टेक्स्ट तुम्ही ऐकलंय, जे काही लिरिक्स तुम्ही ऐकले ते लिरिक्स तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे। तर या प्रकारे मी टाईप करून घेतलं तर सिंपली तुम्हाला असं डॉट देऊन या प्रकारे तुम्ही सिम्बॉल वगैरे लावू शकताय। नंतर तुम्हाला इथे हा जो काही युनिकोड टू श्रीदेवचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर खाली आपला कोड तयार होणार आहे। आता सिंपली हा जो काही कॉपीचा ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करून ह्याला तुम्हाला कॉपी करायचा आहे। कोड कॉपी करून घेतल्यानंतर आपलं जे काही अलाइट मोशन असणार आहे यामध्ये तुम्हाला यायचं आहे आणि एडिट टेक्स्टवरती क्लिक करून जे काही आपलं टेक्स्ट असणार आहे ते टेक्स्ट या ठिकाणी आपलं म्हणजे जो काही कोड होता तो कोड या ठिकाणी पेस्ट करायचा आहे। कोड पेस्ट केल्यानंतर बघू शकता आपले जे काही लिरिक्स आहे ते लिरिक्स मित्रांनो तुम्हाला दिसू लागले। आता मित्रांनो सेम प्रोसेस
तुम्हाला ॲप्लाय करून जे काही सगळे शेप होते ते शेप तुम्हाला या ठिकाणी फिल करायचे आणि ज्या काही लिरिक्स आहेत ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी मी सगळे शेप ज्या प्रकारे तुम्हाला सांगितलं होतं त्या प्रकारे सेट करून घेतलेत. आता या सगळ्या शेपला तुम्हाला ॲनिमेशन क्रिएट करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे म्हणजे एकच की फ्रेम ॲड करायची आहे. ती कशी ॲड करायचं आता मी दाखवतो. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे. आपला जो काही पहिला ग्रुप आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून सुरुवातीला एक की फ्रेम इथे ॲड करायचा आहे आणि सुरुवातीला की फ्रेम ॲड केल्यानंतर आता हा जो काही आपला शेप आहे त्याला तुम्हाला या बाजूला असं घेऊन जायचं आहे. ओके, प्रॉपरलीरित्या घेऊन गेल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला पुढे म्हणजे जी काही पुढची की आहे ते ॲड करूनच दिल्या, बाकी काही विषय नाही. आता या दोन की म्हणजे इथे एक ॲनिमेशन की आणि इथे एक ॲनिमेशन की आहे. या दोन ॲनिमेशन कीच्या सेंटरला यायचं आहे. हा जो काही ग्राफचा ऑप्शन दिसतो यावर क्लिक करायचा आहे आणि हा जो काही ग्राफ आहे तो तुम्हाला ज्या प्रकारे स्क्रीनवर दिसतोय त्या प्रकारे ॲडजस्ट करायचा आहे. जर ॲटोमॅटिकली तुमच्या ते ॲडजस्ट दिसत असेल तर ॲडजस्ट करायची काही मित्रांनो गरज नाही. नंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. आणखी एकदा मी दाखवतो. सिम्पली हा जो काही ग्रुप 2 आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मूव अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे आणि जर तुम्ही की फ्रेम ॲड केली नाही तरी चालते, फक्त तुम्हाला व्यवस्थितरित्या या बाजूला असं घेऊन यायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आलं असेल की कशा प्रकारे करायचं आहे. आता जो काही ग्राफ आहे तो ॲटोमॅटिकली ॲडजस्ट तुम्हाला मी दिलाच, काही विषय नाही. तर मित्रांनो प्रॉपरलीरित्या ज्या प्रकारे मी सांगितलं त्या प्रकारे सगळे ॲनिमेशन तुम्हाला लावून घ्यायचे आहेत. ॲनिमेशन लावल्यानंतर आता मित्रांनो हे जे काही इंक इफेक्ट आहे तुम्ही तुम्हाला ॲड करून दिला आहे, काही विषय नाही. ते बघू शकता इथे फक्त तुम्हाला ऑन आहे तो ऑफ करायचा आहे, सॉरी ऑफ आहे तो ऑन करायचा आहे. नंतर पुढे जे काय आहे ते बीटमध्ये एक तुम्हाला फोटो ॲड करायचा आहे. फोटो वगैरे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो एक गोष्ट करायची आहे, जे काही CC इफेक्ट आहे तो तुम्हाला जर पाहिजे असेल तर ठेवा, नसेल तर काही विषय नाही, त्याला तुम्ही काढून टाकू शकताय. नंतर 13.18च्या बीटवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. एक तुम्हाला मी PNG दिली आहे, ही PNG ॲड करून तुम्हाला या प्रकारे एका साईडला असे सेट करून नंतर या रोटेटरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि थोडंसं तिरकं असं सेट करायचं आहे. ओके, नंतर हे इंक इफेक्टच्या खालच्या बाजूला असं घेऊन यायचं आहे. नंतर तुम्हाला बॅक येऊन आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. जो काही शेक इफेक्ट मी दिला आहे तो शेक इफेक्ट कॉपी करून आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. जे काही फोटो आपण ॲड केलेत त्या सगळ्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता तुम्ही ज्या प्रकारे आपला व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ तयार झाला आहे. त्या सिम्पलीवरती तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो काही व्हिडिओ असेल त्याला तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.